निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे या क्षणी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सतीशजी, 2 महिला लष्करी अधिकारी ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहेत. मला असं वाटतंय की हा एक नव्या पद्धतीचा पायंडा आहे आणि त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर या नावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठं पाऊल आहे हे. सतीशजी, खरं म्हटलं तर ज्या प्रकारची कारवाई आपण त्या ठिकाणी केली 22 एप्रिल पासून आतापर्यंत, एकतर जे आहे कायनेटिक ॲक्शन, मिलिटरी ॲक्शन इथं महत्त्वाची आहे, बाकीच्याही ॲक्शन्स आपण त्या ठिकाणी केल्या आणि त्याच्या माध्यमातून एक फर्म रिझॉल्व की आता जे आहे इनफ इज इनफ, या दहशतवादाविरुद्ध जे आहे आपल्याला कायमची लढाई लढायची आणि त्या अनुषंगानं निर्णय घेतले. ऑपरेशन सिंदूर हा सुद्धा जो आहे किती समर्पक शब्द आहे, कारण 22 एप्रिलला जो हल्ला झाला बरोबर टार्गेटेड अटॅक, हिंदूंनाच, हिंदू पुरुषांना नाव विचारून, धर्म विचारून आया बहिणींचं जे आहे कुंकू पुसण्याचं काम, सिंदूर पुसण्याचं काम या इस्लामिक दहशतवाद्यांनी केलं होतं आणि त्याचाच बदला म्हणून जे आपण ॲक्शन करतोय त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच हे नाव सुचवलं, अशा प्रकारच्या सूत्रांकडून आपल्याला बातम्या त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि आता पुढचा टप्पा म्हणजे ज्या प्रकारची बातमी तुम्ही किंवा ज्या प्रकारचं इन्फॉर्मेशन तुम्ही देताय की 2 महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत हे जे आहे ब्रीफिंग त्या ठिकाणी केलं जाईल. मला माहित नाही की तशा प्रकारचं होईल का. आपले जे फॉरेन सेक्रेटरी आहेत विक्रम मेसरी हे त्या ठिकाणी त्या प्रकारचं ब्रीफिंग त्या ठिकाणी करतील. पण महिला अधिकाऱ्यांनी जर केलं तर माझ्या मते जो आहे हा प्रोजेक्शनचा पार्ट आहे, एक प्रकारे पोस्चरिंगचा पार्ट आहे. त्यांनी ब्रीफिंग केलं काय आणि न केलं काय, खरोखरच महिलांचा, स्पेशली महिला अधिकाऱ्यांचा भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं की नरेंद्र मोदी सरकार यांनी जे आहेत काही महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्याच्या माध्यमातून आता जे आहे परमनंट कमिशन सुद्धा महिला अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मिळतंय आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना आर्म्ड फोर्सेसमध्ये संधी मिळते. नक्कीच जर अशा प्रकारचा पायंडा सरकार जर त्या ठिकाणी पाडत असेल तर हा पोस्चरिंगचा पार्ट आहे आणि तो पॉझिटिव्ह पोस्चरिंग आहे आणि नक्कीच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा प्रकारची ही घटना आहे. तसंच या सगळ्या कारवाईमध्ये मला 100% त्या ठिकाणी म्हणजे कॉन्फिडन्स आहे की ही जी कारवाई आहे ती आपण टीम एफर्ट म्हणून केली, तर यामध्ये काही महिला अधिकाऱ्यांचा सुद्धा जो आहे सपोर्ट सिस्टममध्ये महत्त्वाचा त्या ठिकाणी रोल राहिला असेल. एअरफोर्समध्ये सुद्धा जे आहेत महिला पायलट अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करतात आणि त्यांच्याद्वारे जर ब्रीफिंग त्या ठिकाणी केलं जात असेल तर नक्कीच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशाच प्रकारचा तो क्षण असणार आहे. नक्कीच नक्कीच. ऑपरेशन सिंदूर नाव सुद्धा समर्पक आहे आणि त्यानंतर आता महिला अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये माहिती देणं सुद्धा तितकंच समर्पक असेल. पण त्याचबरोबर माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी एक सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे की पिक्चर अभी बाकी, अशा आशयाचं त्यांनी कुठेतरी एक पोस्ट केलेली आहे. त्याबद्दल काय सांगता येईल सतीशजी? हा केवळ एक ट्रेलर आहे असं म्हणायचं आपण? नक्कीच. म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून मी वेगवेगळ्या चॅनलवर या सगळ्या घटनांचं विश्लेषण करतोय आणि पहाटे एका चॅनलला बोलताना लिटरली हाच डायलॉग मी बोलताना त्या ठिकाणी केला होता आणि ती माझी खरोखरच भावना होती की हा फक्त फेज 1 आहे ऑपरेशन सिंदूरचा. ही तर जी आहे फक्त झाकी आहे, हे तर जे आहे फक्त ट्रेलर त्या ठिकाणी आहे आणि असली पिक्चर बाकी आहे. बऱ्याच काही घटना अजून त्या ठिकाणी घडणार आहेत आणि जनरल MM नरावणे जे भारताचे लष्कर प्रमुख राहिलेले आहेत, ज्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ही एकूणच 2016-2019च्या पाकिस्तान विरुद्ध आपण जी सर्जिकल स्ट्राईक आणि त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईक केलेला आहे त्यामध्ये अत्यंत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. अशा जनरल MM नरावणे यांनी अशा प्रकारचं सूचक ट्विट करणं म्हणजे नक्कीच एक प्रकारे आर्म्ड फोर्सेस, भारताचं आर्म्ड फोर्सेस त्यांच्यावर जर विश्वास टाकला, त्यांना ऑपरेशनल फ्रीडम दिलं तर जे आहे कसलीही परिस्थिती असो किती चोखपणे ते त्याची मोहीम फत्ते करतात याचं उदाहरण आज आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि ही तर फक्त सुरुवात आहे, ये तो सिर्फ झाकी आहे. अजून फेज 2, फेज 3, फेज 4 बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी बाकी आहेत. पाकिस्तान कसा रिस्पॉन्स करतो याच्यानुसार पुढचे कंटिंजन्सी प्लॅन त्या ठिकाणी घडणार आहेत. आणि त्याहून महत्त्वाचं फक्त काही टेररिस्ट लॉन्च पॅड उद्ध्वस्त करणं, काही टेररिस्टला मारणं हा आपला जो आहे फायनल उद्देश कधीच त्या ठिकाणी नव्हता. पाक पुरस्कृत दहशतवादाचं जर कंबर मोडायचं असेल तर कुठेतरी पाकिस्तान लष्कर, पाकिस्तानचं ISI यांचा सपोर्ट त्याला कसं न्यूट्रलाइज करता येईल आणि अल्टिमेटली एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पाक व्याप्त काश्मीर, त्या पाक व्याप्त काश्मीरला भारतामध्ये कसं सम्मिलित करायचं हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा त्या ठिकाणी असणार आहे. नक्कीच 1-2 दिवसात, 1-2 आठवड्यामध्ये हे त्या ठिकाणी होणार नाही. पण या सगळ्या अनुषंगानं मला वाटतं की जनरल MM नरावणे जे भारताचे लष्कर प्रमुख राहिलेले आहेत त्यांचं अशा प्रकारचं ट्विट येणं हे खूप सूचक आहे, बरंच काही सांगून जातं.
सतीशजी, नक्कीच म्हणजे बिग पिक्चर काय आहे ते हळूहळू उलगडत जाईल असा कुठेतरी आपण सुद्धा इथे सूचक पद्धतीने आम्हाला सांगताय आणि मला असं वाटतं की हळूहळू ते आपल्याला कळत जाईल. पण एकीकडे जर बघायला गेलं तर भारताच्या पातळीवरती लष्कर, तिन्ही दलं, त्याच्यानंतर सुरक्षा सल्लागार आणि सरकार हे एका पेजवरती आहे आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही आहे. प्रचंड विसंगती आहे, हे सातत्याने दिसतंय. त्यामुळे पाकिस्तानने जरी रिटॅलिएट केलं तरी पण पाकिस्तानचा निभाव लागेल का आणि मुळात पाकिस्तान रिटॅलिएट करेल का? पहिली गोष्ट, पाकिस्तान रिटॅलिएट करेल ते यासाठी करेल, त्यांची अवकात नाही, त्यांची कुवत नाही, त्यांची क्षमता नाही, सामरिकदृष्ट्या सुद्धा, आर्थिकदृष्ट्या सुद्धा भारतासोबत जे आहे फुल फ्लेज वॉर करण्याची. पण तरी सुद्धा पाकिस्तान रिटॅलिएट करेल ते यासाठी की एकूणच पाकिस्तानच्या लष्करावर आणि पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वावर एक प्रकारचे प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतील. कारण त्यांनी खूप मोठा आव्हान आणला की आम्ही पूर्ण तयार आहोत आणि जर भारताचं सैनिक, त्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले की जर भारताचे सैनिक आमच्या हद्दीमध्ये घुसले तर त्यांना जे आहे आम्ही परत जाऊच देणार नाही. मी तर म्हणतो बिलकुल त्यांनी बरोबर सांगितलं. आम्ही जर खरोखरच तुमच्या हद्दीमध्ये घुसलो तर आम्हाला परत जायची गरजच काय? तो भाग जो आहे सगळा कब्जा केल्यानंतर आम्हाला त्याचं रक्षण करण्यासाठी थांबावंच लागणार आहे. तर अशा प्रकारची भडकाऊ विधानं त्यांनी फक्त त्या ठिकाणी केलेली आहेत. पाकिस्तानची सामरिक सामर्थ्य त्या ठिकाणी नाही, पण पाकिस्तानच्या जनुकांमध्येच त्याच्या जन्मापासून आतापर्यंत जो आहे भारतद्वेष त्या ठिकाणी भरलेला आहे. 1970च्या दशकामध्ये याच पाकिस्तानच्या जनरलनं एक विधान केलं होतं की आम्ही जे आहे ग्रासचे म्हणजे गवताची पाती आम्ही खाऊ, पण आम्ही 1000 वर्ष जे आहे भारताविरुद्ध लढत राहू. अशा प्रकारची मानसिकता असणारं जर त्या ठिकाणचे पाकचं लष्कर असेल, अशा प्रकारची मानसिकता असणारं जर तिथलं सरकार त्या ठिकाणी असेल, तर हे भिकेला जरी लागले, या ठिकाणची जनता, पाकिस्तानची जनता ही प्रचंड महागाई, बेरोजगारी याच्यामुळे होरपळून जरी निघाली तरी पाकिस्तानच्या लष्कराला, पाकिस्तानच्या स्वार्थी राजकारण्यांना याचं काहीही देणं घेणं नाही आणि त्यामुळे ते आपल्याला रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करतील. पण भारत सुद्धा पूर्णतः तयार आहे. तुमची एवढी तयारी असताना सुद्धा बिलकुल शॉर्ट, स्विफ्ट, टार्गेटेड मिलिटरी स्ट्राईक्स आम्ही त्या ठिकाणी करू शकलो. यावरून आमचं आर्म्ड फोर्सेस किती प्रोफेशनल आहे, किती एक प्रकारे सक्षम आहे आणि कुठलंही कोलॅटरल डॅमेज आम्ही होऊ दिलं नाही, म्हणजे कुठल्याही तिथल्या पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना आम्ही हानी पोहोचू दिली नाही. याच्या अनुषंगानं आपली क्षमता दिसते. पाकिस्ताननं जर रिटॅलिएशन केलं तर आपण कितीतरी पटीनं त्यांना रिस्पॉन्स करू. सतीशजी, क्षणभर थांबवते तुम्हाला कारण एक महत्त्वाचा अपडेट येतोय आणि अर्थातच पाकिस्तानची मुजोरी नंतर भविष्यात दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान अपडेट असा आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावर्ती भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिलेले आहेत. BSF महानिरीक्षकांना या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत की सीमावर्ती भागातल्या नागरिकांना सुरक्षा स्थळी हलवण्यात यावं. एक महत्त्वाचा अपडेट आहे आज झालेल्या पाकिस्तानमधल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. आपण पुन्हा एकदा सतीशजींकडे जाऊया आणि त्यांना या संदर्भामध्ये आणखीन विचारूया की आता कुठेतरी निर्देश देण्यात आले आहेत की सीमावर्ती भागातल्या नागरिकांना सुरक्षा स्थळी हलवा, म्हणजे तुम्ही जसं म्हणत होतात की पाकिस्तान रिटॅलिएट करेल त्याचेच कुठेतरी हे संकेत आहेत. पण त्याच्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे आणि त्याचबरोबर कुठेतरी या संदर्भातली मानसिकता भारतीय सैन्याने आधीच बनवलेली होती. सतीशजी, नक्कीच, म्हणजे हा अतिशय प्लॅन्ड पद्धतीनं इंटेलिजन्स इनपुट हातामध्ये आल्यानंतर सिस्टमॅटिकली ऑपरेशनल प्लॅन बनवून आपण ही ॲक्शन केलेली आहे. आणि बघा कसा डिफरन्स त्या ठिकाणी. आत्ताच तुम्ही जी बातमी त्या ठिकाणी सांगितली की गृहमंत्री अमित शहा यांनी BSFला त्या प्रकारचे निर्देश दिले आणि सामान्य जनता जी त्या ठिकाणी आहे, बॉर्डर एरियामधली, बॉर्डर विलेजेसमधली, त्यांना सेफ इव्हॅक्युएट करण्यासाठी किंवा सेफ सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी तसे निर्देश दिले आहेत. ऑलरेडी तशी प्रक्रिया अगोदरपासून चालू आहे. आता मुळात जो आहे पाकिस्तान या सगळ्या प्रकारच्या हल्ल्यामुळे कुठेतरी चवताळलेला आहे. त्याला काही ना काहीतरी आम्ही कारवाई करतो हे दाखवणं भाग आहे. म्हणून मागच्या 12 दिवसांपासून 14 दिवसांपासून तो प्रत्येक रात्री क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी करतोय. कालच्या रात्री तर फार मोठ्या प्रमाणावर क्रॉस फायरिंग त्यांनी पूंछच्या एरियामध्ये केली आणि अशा बातम्या येत आहेत की दुर्दैवानं कमीत कमी 3 लोकांचा, सामान्य गरीब लोकांचा, बॉर्डर विलेजेसमधल्या त्यांचा जो आहे जीव सुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे. एका बाजूला भारतीय लष्कर आहे जे इतकं प्रोफेशनल आहे की आमच्यावर हल्ला झालेला असताना सुद्धा आम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानमध्ये बरोबर टेररिस्ट लॉन्च पॅडला हेरूनच फक्त त्यांनाच टार्गेट करणारा आम्ही हल्ला केला. आम्ही विशेष काळजी घेतली की सामान्य जनतेला त्याचा त्रास होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, त्यांचा जीव जाऊ नये. आणि दुसऱ्या बाजूला हे पाकिस्तानचं लष्कर त्या ठिकाणी बिलकुल अनप्रोफेशनल, क्षमता तुम्हाला थांबवते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.